तर सर्वांना प्रथमतः सस्नेह नमस्कार. माझे नाव हरिओम मल्लेवार. आजच्या या व्हिडिओमध्ये नेत्रा प्लस या ॲपमधील ऑप्शन QR कोड स्कॅन अँड जनरेट ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तर QR कोड सर्वांना माहितीच आहे की ज्याच्या माध्यमातून आपण एखादी वस्तू असेल तर स्कॅन करून बघू शकतो त्याची माहिती वगैरे. तर ते बघण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर तुम्हाला माहितीच आहे की QR कोड कसा असतो आणि ते स्कॅन कसं करायचं. तर पुढचं आपण पाहूयात. ट्रान्सलेटरचा आपण उपयोग असा होतो. ट्रान्सलेटर म्हणजे काय, थोडक्यात भाषांतर. आपण जे इंग्लिशमध्ये लिहू ते मराठीमध्ये येईल. जसं की आपण लिहिलं समजा हेल्थ इज वेल्थचं जर आपण ट्रान्सलेशन बघितलं तर हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय, आरोग्य हीच खरी संपत्ती. असं सेम मी जसं बोललो तसंच तिथं लिहायचं त्या ॲपमध्ये. आणि लिहिल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची, टार्गेट लँग्वेज कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला त्याचा अर्थ पाहिजे ते सिलेक्ट केल्यानंतर मग तिथं तुमचं उत्तर येणार. समजा तुम्ही लिहिलं ओल्ड इज गोल्ड, मग तिथं टार्गेट लँग्वेजमध्ये तुम्ही मराठी, हिंदी किंवा जे काही सिलेक्ट कराल ते तिथं येणार. आणि तिथं मग समजा मी मराठीत सिलेक्ट केलं असेल तर मराठीत असेल जुनं ते सोनं. अशा प्रकारे याचा उपयोग होत असतो. तर पुढे बघू. माय प्लेयर हे जे असतं, माय प्लेअरमध्ये समजा तुमच्याकडं एक कोणतेही गाणे असेल किंवा काही असेल तर त्याचं ते सॉन्ग प्ले करण्यासाठी किंवा डाउनलोडेड गाणे ह्या ॲपमधून आपण ऐकू शकतो. कोणतंही गाणं असू द्या, मग ते तुमच्याकडे डाउनलोडेड असावं लागतं. जर डाउनलोडेड असेल तरच ते गाणे तुम्हाला लावता येतील, असं लावता येणार नाही. अशा रीतीने हे जे डेली यूज टूल्स होते त्यातील सर्व टूल्स या ठिकाणी संपलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून कळेलच किती प्रतिसाद आहे ते. त्यामुळे तुमची लाईव्ह या व्हिडिओला ठरवतील की तुमच्यासाठी हा किती युजफुल ठरला किंवा किती चांगला ठरला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.